देव वसे चित्ते त्यांचे घडावे संगते ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरि जनासवे भेटे नहो अंग संग तुटे ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना तुका मने जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना विठाला 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 पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम कृपादाने कथे दावे तारू दुसरे करो प्रथम नमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी
आद्यत्रय जननी देवाची ये. प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, देवचे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथ्यातील सत्संगाची महती प्रकट करणारा, मागणीपर प्रकरणातील सत्संगाचं लक्षण मांडणारा चार चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग परमपूज्य आदरणीय भगवान बाबांच्या उत्सवातील त्यांच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सप्ताहातील कार्यक्रमातील समारोपाच्या म्हणजे जागराच्या कीर्तनरूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. यथामथी या अभंगाच्या अनुषंगानं नियोजित वेळेमध्ये जो विचार पाहता येईल पाहण्याचा प्रयत्न आपणाला करायचा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ग्रामस्थांच्या माध्यमातून संयोजकाच्या भजनी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सप्ताह आणि यातली आजची समारोपाची जागराची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडं सोपवली. संयोजकांचं प्रेम आहे, आपुलकी आहे आणि त्यातून हा सेवेचा योग मला प्राप्त झालेला आहे. उद्या काला असल्यामुळे आजच्या कीर्तनाला संप्रदायात जागराचं कीर्तन म्हणतात. या कीर्तनामध्ये मागणीचा अभंग घ्यावा असा अलिखित परंपरेनं चालत आलेला नियम आहे. तो डोळ्यासमोर ठेवून मागणी आणि सत्संग प्रगट करणारा अभंग निवडला. विठाला 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 विठाला. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मागणी प्रगट केलेली आहे. मागणी कोणी मागावी, मागणी कोणाला मागावी, मागणी कोणती मागावी, मागणी कशी मागावी आणि मागणी का मागावी. विठाला विठाला या मांडलेल्या प्रश्नांची उत्तरं म्हणजे आजचं कीर्तन. मागणीचा अधिकारी कोण, मागणी कोणी मागावी याचा जर व्यावहारिक दृष्ट्या विचार केला, तात्विक दृष्ट्या विचार केला तर मागणारा जीव असतो आणि देणारा देव असतो. जर देव मागायला प्रवृत्त झाला तर संत महात्मे त्या अवस्थेला देव म्हणायला तयार नाही. मागणारा हा फक्त जीव आहे, कारण तो उपाधीने युक्त आहे, तादात्म्याने आसक्तीने युक्त आहे. म्हणून मागणी कोण मागतो तर जीव मागतो. आपण सगळे मागणी मागणाऱ्यातले आहोत. आपण जरी स्वतःला पारमार्थिक म्हणून घेत असलो तरी आपण पारमार्थिक आहोत का संसारी आहोत हा मुद्दा मागणीवर ठरतो. संसारात राहून जर मागणी मागत नसेल तर तो संसारात राहून संसारी आहे का पारमार्थिक आहे. पारमार्थात असून जर मागणी शिवाय परमार्थच नसेल तर परमार्थात असून तो संसार आहे का परमार्थ आहे. कारण मागणी मागणारा देवाला आवडत नाही. नवे नवे जो मागणी मागतो तो भक्तच ठरत नाही. आपल्याला जर भक्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा काय बाजूला ठेवावं तर मागणी बाजूला ठेवावी. भगवद्गीतेचा 12वा अध्याय देवानी आवडणाऱ्या भक्ताची लक्षणा 6 श्लोकात मांडलेली आहे. त्यामध्ये एक श्लोक सांगितला, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागे यो मद्भक्ता समे प्रियः
यो मद्भक्ता अंगुली निर्देश केला, दर्शक सर्वनामय बोट दाखवलं. हा भक्त मला प्रिय आहे असं देवाने सांगावं. त्या भक्ताचं लक्षण काय? ज्याच्याकडे कसलीही अपेक्षा. आमचं सुद्धा असं, आम्ही मागणीवर बोलतो पण अपेक्षा ठेवल्याशिवाय कीर्तनाला, पत्रिकेत आमच्या नावासमोर विशेषणं छापली गेली पाहिजेत तरच आम्ही कीर्तनाला हजर राहतो. ही आमची अपेक्षाच आहे. चला ठीक आहे, आम्ही पैशासाठी भांडत नसेल, पैसे मागत नसेल म्हणून निरपेक्ष आहे असं म्हणायचं का? मुळीच नाही. आपल्या नावासमोर विशेषणं आली पाहिजे. आपलं नाव संपल्यानंतर विशेषणं आली पाहिजे. आपल्याला आल्यानंतर गावामध्ये स्वागत झालं पाहिजे. आपली व्यवस्था चोख झाली पाहिजे. ही अपेक्षा आहे. केवळ पॉकेटाचीच अपेक्षा असते असं मुळीच नाही. पण 95% पॉकेटावर बोलणं केलं जातं. पण सगळ्याच अपेक्षा ज्याच्या बाजूला गेल्या त्याला देवाला आवडणारा भक्त म्हटलं जातं. विठाला अहो, या जगातला मागणी हा शब्द जर बाजूला काढला तर जगातला व्यवहारच थांबेल. प्रत्येक जण मागणी मागतोय. प्रजा राजाकडून अपेक्षा ठेवते, राजा प्रजेकडून अपेक्षा ठेवतो. पत्नी पतीकडून अपेक्षा ठेवते, पती पत्नीकडून अपेक्षा ठेवतो. स्वामी सेवकाकडून अपेक्षा ठेवतो, सेवक स्वामीकडून अपेक्षा ठेवतो. आपण सगळेच्या सगळे अपेक्षावान आहोत. जगामध्ये फक्त निरपेक्ष संत त्यांनाच भक्त असं म्हटलं जातं. याचा विचार महाराजांनी मांडलेला आहे. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची प्रीती करीना भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीना भावीना प्रीती, करीना भावीना प्रीती, ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची
संत महात्मे जगावर जनावर साधकावर तुम्हा आम्हावर प्रेम करतात लाभाशिवाय, अपेक्षेशिवाय प्रेम करणारे जगाच्या पाठीवर फक्त संत आहेत. जो निरपेक्ष आहे याला भक्त म्हटलं जातं. भक्ताचं आपण केलेलं लक्षण जो भक्ती करतो तो भक्त. पण भक्ती करताना जो निरपेक्ष आहे तो देवाला आवडणारा भक्त आहे. मग आपण देवाला आवडणारा भक्त व्हावं, जगाला आवडणारा भक्त व्हावं का स्वतःला आवडणारा भक्त व्हावं, इथं चिंतन आहे. यात जास्त विस्तार करत नाही. मागणी पदावर माझं चिंतन सुरू आहे. जो मागणी मागतो तो देवाला आवडत नाही. मागणी संपली पाहिजे, निरपेक्ष वृत्तीवर आरूढ झालं पाहिजे. अहो वारकरी परंपराच अशी आहे. निष्कामतेच्या बैठकीवर आरूढ झालेला संप्रदाय म्हणून वारकरी परंपरेला पाहिलं जातं. शरण विठ्ठली विश्वास निष्कामा निशरण विठ्ठली विश्वास निष्कामा निशरण विठ्ठली विश्वास निष्कामा निशरण विश्वास पाहुनयास अनेका पाहुनये आस पाहुनये आस पाहुनये आस पाहुनये आस अनेकासी निष्काम निशरण विठ्ठली विश्वास निष्काम निशरण विठ्ठली विश्वास पाहुनये वास अनेकासी पाहुनये निष्काम विठ्ठली विश्वास निष्काम निशरण विठ्ठली निष्काम निशाण विठ्ठली विश्वास. निष्कामता ही बैठक आहे. मग याच्यावर फक्त बोलायचं आहे का तशी कृती करायची आहे? आपल्याला निष्कामतेवर 2 तास बोलता येईल, पण 2 मिनिट जरी आम्ही कृती केली तरी जन्माची सार्थकता आहे. पण आपण जर विचार केला तर निष्कामता ही बैठक मागणीच्या अभावातून समोर येते. मागणी ही बाजूला काढल्याशिवाय आपल्याला भक्तपदाकडे जाता येणार नाही. निष्कामता ही बैठक आहे. पण निष्कामतेवर कोण आरूढ झालं का आत्ताच्या काळात शोधावं लागतं. या जगाच्या पाठीवर निष्काम कोण आहे का हे आत्ताच्या काळामध्ये शोधावं लागतं. याचा अर्थ निष्काम मंडळी नाहीतच असं नाही. संप्रदायामध्ये आज सुद्धा एक वर्ग एवढा ठाम आणि दृढ विचाराने प्रवृत्त असून प्रवाहित आहे तो निष्कामतेवरच आहे. पण संप्रदायातला एक वर्ग आपण त्याच्यावर बोलू नये असा आहे. जाऊ द्या, मला त्यात माझा वेळ पण घालवायचा नाही. माझं चिंतन चालू आहे मागणी. जो मागणी मागतो त्याला जीव म्हणावं, ज्याची मागणी संपली त्याला भक्त म्हणावं. काही जण म्हणतील मग मागणी संपल्यानंतर जर भक्तपणा येत असेल तर गाथ्यामध्ये मागणीचं प्रकरण का आलं? जसे गाथ्यामध्ये वेगवेगळ्या विषयाचे अभंग आहेत. रूपाचं वर्णन करणारे अभंग, नामाचं वर्णन करणारे अभंग, भक्तीचं वर्णन करणारे अभंग, उपदेशाचा विचार मांडणारे अभंग, संत लक्षणा संगती लक्षणा मांडणारे अभंग
त्याच पद्धतीनं मागणी प्रगट करणारे अभंग आहेत. मग जर मागणी भक्ताकडे संभवत नसेल तर गाथ्यामध्ये मागणी प्रकरण यायलाच नकोय. मागणी कुठपर्यंत आहे? अहो, मुक्त दशेत मागणी नाही तर भक्त दशेत कशी असेल? मागणीचा जर विचार करायला लागलो तर पामराकडं मागणी आहे, विषयी जीवाकडं मागणी आहे, नवे नवे जिज्ञासूकडे सुद्धा मागणी आहे. पण मुक्त पुरुष, सिद्ध पुरुष, भक्त पुरुष, संत पुरुष यांच्याकडे मागणी पाहायला मिळत नाही. मागणी त्यांची बाजूला गेलेली आहे. मग आता मुक्ताची मागणी बाजूला गेली तर भक्तासाठी मागणीवर वेळ खर्च करावा का? अहो, पण गाथ्यात मागणीचं प्रकरण आलेलं आहे. मागणीचे अभंग गाथ्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. यात नवल नाही. 7 दिवसातला 1 दिवस मागणीसाठी राखीव ठेवला. हे कशासाठी? बघा, पहिल्या दिवशी मंगलाचरण असावं असं बंधन आहे. सप्ताहाचा पहिला दिवस मंगलाचरण असावं. त्यामध्ये पंढरपूर परिसरामध्ये रूपाचं चिंतन पहिल्या दिवशी केलं जातं. जर पहिल्या दिवशी रूपाचं चिंतन केलं तर दुसऱ्या दिवशी नामाचं चिंतन व्हावं असा अलिखित नियम आहे. पण ती परंपरा संप्रदायात पाळली गेली आहे, बऱ्या प्रमाणात पाळली जाते. यानुसार दिवस कोणता आहे त्यावरून विषय आहेत. तसा 8वा दिवस काल्याचा आहे आणि 8वा काल्याचा दिवस असेल तर 7वा दिवस मागणीचा आहे. अहो, मागणी जर निषिद्ध असेल, मागणी जर त्याज्य असेल तर सप्ताहातला 7वा दिवस मागणीला राखीव का केला? याचं चिंतन महत्वाचं आहे. जाऊ द्या, जाता जाता मागणीवर बोलणं वेगळं आणि मागणी हा विषय देऊन मागणीवरच बोलणं वेगळं आहे. जसं श्रीमद भागवत ग्रंथाच्या बाबतीमध्ये नारद महर्षी आणि व्यास महर्षींचा संवाद सांगितला जातो. त्यामध्ये नारद महर्षी व्यास महर्षींना म्हणायला लागले की तुम्ही देवाच्या लीलांचं वर्णन करा. व्यास महर्षींनी सांगितलं, मी अनेक ग्रंथांमध्ये देवाच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे. नारद महर्षींचं त्यावरचं उत्तर खूप महत्वाचं आहे. अनेक ग्रंथांमध्ये केलं ते प्रमाण म्हणून केलेलं आहे. इथं लीला हाच विषय घेऊन ग्रंथ लिहा. तो ग्रंथ म्हणजे श्रीमद भागवत कथा. आपण ऐकतो, श्रवण करतो. चला ठीक आहे, आता त्यातल्या एका वेगळ्या शंकेकडे जात नाही मी. पण आपलं चिंतन चालू आहे की व्यास महर्षींना लीला हा विषय घेऊन बोलायला प्रवृत्त केलं. तसं कीर्तनकार मंडळींना 7व्या दिवशी मागणी हा विषय घेऊन बोलायला सांगितलं. जर मागणी हा विषय कीर्तनकाराला स्वतंत्र दिला त्या अर्थी तो विषय महत्वाचा आहे. मग मागणी मागायची आहे, कोणती मागावी कळली पाहिजे आम्हाला. नाहीतर आमची मागणी असते धनांदेहे पुत्रांदेहे. 1 मजली असलं तर 2 मजली व्हावे, 2 मजली असतील तर 4 मजली व्हावे, 1 गाडी असेल तर आपली मागणी वाढतच जाते. 50 एकर आहे, 100 व्हावे. आपली मागणी काही कमी होत का होते? अहो, ही संसारात मागणी आहे, यात नवल नाही, परमार्थात सुद्धा आहे. भजनी मंडळाला 1 पकवाज बस का 4-4 बस होतात? कसे 4 वर सुद्धा आमचं समाधान होत. हा चांगला नाही, तो चांगला नाही, हा चांगला नाही. चांगला पकवाज घेऊन चांगलं वाजवणं, चांगली पेटी घेऊन चांगलं म्हणणं, चांगली माईक सिस्टीम घेऊन चांगलं कीर्तन करणं आणि आहे त्या परिस्थितीत करणं, याला कौशल्य म्हणायचं का बागायत जमीन करणं याला कौशल्य म्हणायचं? आपल्याला परमार्थात सुद्धा वाढाव वाटतं. एका मजलीचे 2, एका मठाचे 2 मठ झाले पाहिजेत.
25 शिष्य असतील तर 50 झाले पाहिजेत, 100 असतील तर 200 झाले पाहिजेत. मागणी आहे, आपली मागणी वाढतच जाते. शास्त्र आणि संत या चाकोरीला धरून निघतात. कोण मागायला लागलं त्या व्यक्तीची समाजातली प्रतिष्ठा संत बघत नाहीत. समाजानं ज्या व्यक्तीला काय म्हणून स्वीकारलं याच्यापेक्षा त्या व्यक्तीची प्रवृत्ती काय आहे याचा विचार समाज नक्की करतो, नव्हे संत करतात. निरपेक्षपणा आहे. तर 7व्या दिवशी मागणीचं प्रकरण का आलं? मागणी कळावी म्हणून. विठ्ठला काही जण म्हणतील आम्हाला मागणी कळत नाही. याच्यासाठी एक दिवस, एक विषय, एक कीर्तन का खर्च केलं? आम्ही काही एवढे अज्ञानी आहोत का? आम्हाला मागणी कळत नाही, मुळीच कळत नाही. बघा, आपल्याला भजनामध्ये अभंग आवडतो का भजनामध्ये चाल आवडते? कसे? जाऊ दे, याच्यावर जास्त बोलत नाही. विषय संवेदनशील असतो आणि त्याच्यावर बोललं तर पुन्हा तो आपल्या मनाला जास्त वेदना करणारा ठरू नये म्हणून याच्यावर जास्त बोलत नाही. पुढं जाऊ आपण. मागणी आपल्याला कळली असती तर आपण कलात्मक मागणी केली असती का सेवात्मक? मागणी कशाची असावी? सेवेची असावी, भक्तीची असावी, भजनाची मागणी असावी. मग काही जण म्हणतील आम्ही भजनच करतोय. भजन या शब्दात सेवा हा भाव आला तर ते भजन आहे. भजती इति भजन हा, भजनाची व्याख्या मांडली. देवाला भजण्याच्या प्रक्रियेला भजन म्हणतात. देवसेवेच्या पद्धतीला भजन म्हटलं जातं आणि ते भजन मागितलं पाहिजे. मागणीचा जो विषय आहे तो मागत असताना आपण कुणाला मागतोय हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. संतांना मागताना भक्ती मागावी का संतांना मागताना ज्ञान मागावं? देवाला मागणी करत असताना संत संगती, संत भेट मागावी का देवाला भक्ती मागावी? विठाला बघा, चहाच्या कॅन्टीनवर जाऊन जर आपण त्यांना हॉटेलमधल्या नाश्त्याचं एखादा पदार्थ मागायला लागलो, मिळेल का? जिथं जे मिळतं तेच मागता आलं पाहिजे. संतांकडं काय मिळतं कळलं पाहिजे, मग मागणी. आपण एखाद्या गायकाकडे वादनाचा क्लास लावला, वादकाकडे गायनाचा क्लास लावला, चालणार आहे का? कुठं काय मिळतं याच्यावर काय मागणी असावी? काही जण म्हणतील मागायचंच नाही तर मागणी काय असावी? हा विषय कुठे? जेवणच करायचं नाही, सोमवार आहे म्हटल्यानंतर काय काय केलेलं आहे, किती पदार्थ आहेत, काय, हा सगळा विचार करावा का? जेवण करायचं असेल तर हा विचार आहे. मागणीच निषिद्ध आहे, मागणी त्याज्य आहे. तर मागणी काय असावी, कशी मागावी याच्यावर चर्चा व्हावी का? विठ्ठला 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 परंतु मागणीचा जर आपण विचार करायला लागलो, बघा प्रत्येक जण देवाकडे जाऊन काही ना काहीतरी मागणी मागतोय. मंदिरात आलेला, संतांकडे आलेला एकही व्यक्ती न मागता पाया पडत नाही. आम्ही पाया पडायला येतो. पाया पडण्याच्या विषयी प्रत्येकाच्या मनामध्ये श्रद्धा आहे, पण निरपेक्ष वृत्तीनं पाया पडणारा वर्ग किती आहे इथं प्रश्नचिन्ह आहे. याच्या पुढे जाऊन थोडं माफी मागून, आज का कडक भाषा यायली मला माहित नाही बरं का. मी काही ठरवून कीर्तन कधीच करत नाही. माझी कीर्तनं ठरवून नसतात. भगवत कृपेनं जे सुचेल, बहुतेक भगवान बाबांची इच्छा असणार आहे
आणि म्हणून ते बोलवून घेत असतील असा एक मी अंदाज करतो बरं का. विठाला 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 आपलं चिंतन चालू आहे. पाया पडायला येताना एक जण सुद्धा निरपेक्ष वृत्तीनं पाया पडत नाही. याच्या पुढं एक जण सुद्धा पैसे न ठेवता पाया पडू नये असं आम्हाला वाटतं. कळलं का बघा? नाही कळलं तर सोडून द्या, मी याचं रिपिटेशन करत नाही. पुढं जाऊ आपण. आमच्याकडं सुद्धा अपेक्षा आहे. मग यावरून आपल्याला विचार पाहता येणार आहे. मागणी जर त्याज्य असेल तर कोणती मागणी मागावी, यात वेळ खर्च करावा का? लग्नच करायचं नाही म्हटल्यानंतर पुढचा काही विषयच नाही. तसं मागणीच मागायची नाही म्हटल्यानंतर ती कशी मागावी, कुणाला मागावी, काय मागावं, काही विषयच नाही. पंगत घेतल्यानंतर मग किती लोक जेवणार आहेत, किती, कधी आहे, दुपारची पंगत आहे का संध्याकाळची आहे, मग काय काय करावं लागेल, हा विचार पंगत घेतल्यानंतर. तसं मागणी मागायचं ठरल्यानंतर काय मागावं. आपण आता चिंतन करत होतो की मागणी त्याज्य आहे, पण यामध्ये दोन प्रकार पाहायला मिळतील. ज्या मागणीमध्ये स्वार्थ आहे, ज्या मागणीमध्ये आसक्ती आहे, ज्या मागणीमध्ये देह तादात्म्य आहे, ती मागणी बाधक आहे. आणि ज्या मागणीमध्ये जगत कल्याण आहे, ती मागणी साधक आहे. अशी मागणी संतांनी मागितलेली आहे. एक चिंतन. दुसरं चिंतन. बऱ्याच वेळा संत महात्मे समाजाला मागणी मागा असं न सांगता स्वतः मागणी मागून दाखवतात. बघा, संत महात्मे फक्त वारी करा तुम्ही, भजन करा तुम्ही, हरिपाठ करा तुम्ही, असं सांगतात का स्वतःही करतात? स्वतः करतात. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी. क्रियेनं बोध करणारे संत आहेत. आमच्याकडं क्रिया शून्यता आहे. आम्ही फक्त वाचेनं बोध करतो, वाचेनं प्रबोधन, वाचेनं चिंतन मांडतो. संत महात्मे बोलतात कमी, वागतात जास्त. संतांचं बोलणं कमी आहे आणि वागणं जास्त आहे. आमचं बोलणं जास्त आहे आणि वागणं कमी आहे का नाही? कमी म्हणू का नाहीच म्हणू? जाऊ दे, ज्याचं त्याने भरून घ्यावं वाक्य. मी अर्धवट ठेवतो. आमचं फक्त बोलणं आहे. अहो, आम्ही फक्त बोलतोय तर समाज आमच्या पायावर डोकं ठेवतो. आणि जर आम्ही कृती करत असेल तर भगवान बाबांसारखंच आहे. जन्मभर गुरुस्थानाला स्वीकारून आम्ही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आमच्या परमार्थाचा प्रवास होईल. पण आम्ही कृतीकडे आणत नाही, फक्त बोलतो. संतांचा असा बोध नाही. संत महात्मे क्रियेनं कोणतीही साधना समाजासमोर मांडतात. त्यामध्ये मागणी समाजाला न सांगता ती मागणी मागून दाखवतात. त्या मागणीचं लक्षण महाराजांनी आपल्या समोर मांडलं. प्रस्तुत अभंगाचं पहिलं चरण.
चित्ते त्याची घडावी संगती. अभंग खूप सुंदर आणि चिंतनीय असा अभंग आहे. महाराजांनी देवाला मागणी मागितली, देवा आम्हाला संतांची संगती द्या. संतांची संगती मागितली, पण संत पदाचा उपयोग पहिल्या चरणात कुठंच नाही. बघा, मी पहिलं चरण म्हणतो, संत हा शब्द कानावर पडतो का मला सांगा. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. संत शब्द कानावर आला नाही, पण संगती मात्र संतांचीच मागितली. कशी? शब्दाने नाही मागितली, लक्षणेनं मागितली. संत लक्षणा. लक्षणा का करावी लागली? सध्याचा काळ डोळ्यासमोर ठेवून 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी लक्षणेनं संत पद मांडलं. कारण आम्ही संत कुणाला म्हणतो? बाह्य अंगानं जे संत दिसतात. कपडे कसे? जाऊ द्या, याच्यावर बोलत नाही कारण रेकॉर्डिंग चालू आहे आणि त्यामुळं तिथपर्यंत जाणं योग्य नाही. या पांढऱ्या कपड्यापासून खाली बोललं तर थोडं नैतिकतेत येईल. याच्या पुढच्या कपड्याला बोलण्याची आपल्याकडं नैतिकता राहत नाही आणि म्हणून याच्या पुढं काही बोलत नाही. हा, रेकॉर्डिंग नसतं तर बोललो असतो, धाडस केलं असतं, पण हे सगळ्यासमोर हे घेऊन जातात मंडळी. त्यामुळं आपल्याकडून अवज्ञा घडू नये. जाऊ द्या, मला काय चिंतन मांडायचंय. बहिरंगाने संत लक्षण आणि अंतरंगाने संत लक्षण. आपण पाया पडतो कुणाच्या? महाराज आले, महाराज आले, महाराज आले. महाराज कसे ओळखले? कडक कपड्यावरनं ओळखले. महाराज कसे ओळखता आले? कडक उपरण्यावरून ओळखता आले. महाराज कसे ओळखता आले? बाह्य वेशावरून महाराज ओळखता आले. आणि बाह्य रंगाला बाह्य वेशाला पाहतो आम्ही आणि त्यावरून साधू संत भक्त महाराज यांचा स्वीकार करतो, पण यावरून संत ठरत नाही. महाराजांचा एक अभंगच आहे, नव्हती ते संत करिता कवित्व, संतांचे ते आप्त नव्हती संत. खूप सुंदर अभंग आहे. सगळा अभंग म्हणत नाही, पण या अभंगामध्ये चिंतन असे, सुंदर असं कवित्व करतात म्हणून त्यांना संत म्हणायचं का? कीर्तन खूप सुंदर केलं, मग त्यांना पुढच्या वर्षी पत्रिकेत संतच पद ठेवायचं का? नाही, संत पदासाठी भगवान बाबांचं चरित्र घ्यावं लागतं. किमान ते आपण वाचलं म्हटलं तरी त्या रेषेवर तरी येऊ आपण. जाऊ द्या, त्या पदाला पोचायचं लांब आहे. किमान त्या मार्गावर, जसं 6व्या अभंगात सांगितलं, मोक्ष रेखे, मोक्षाच्या रेषेवर आला. पंढरीच्या दिशेने एक पाऊल टाकला तरी वारीचं पुण्य रेषा. तसं संत पदाकडे यायचंय. बहिरंगातून संत, माळा मुद्रा वगैरे भरपूर आहेत म्हणून संत म्हणायचं का? बाह्य वेशावरून संत म्हणायचं का? सातत्यानं ते मंदिरात मठात आश्रमातच असतात म्हणून संत म्हणायचं का? तुकाराम महाराज सांगतात, या सगळ्यापेक्षा संत कोणाला म्हणावं? देव वसे चित्ते त्याचे घडावे संगती. आता जेवढा आपल्याला पहिल्या चरणाचा विचार वेळेमध्ये पाहता येईल तेवढाच पाहायचं आहे. 50 मिनिट आपल्या हातात आहे आणि त्यामध्ये पहिलं चरण फक्त आपल्याला पूर्ण करायचं आहे. बघा, मी पद आपल्यासमोर मांडतो आणि मग चिंतनाकडे येतो. जास्त अवघड करत नाही, पण सहज कळेल असं पण नाही, थोडं लक्ष द्यावंच लागतं. देव वसे चित्ती, ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे त्यांची घडावी संगती. त्यांची दर्शक सर्वनाम आहे, त्यांची संगती आम्हाला मिळावी. कुणाची संगती? ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे. मग आता प्रश्न आहे, कुणाच्या चित्तात देवाचं वास्तव्य नाही? भगवद्गीतेचा 15वा अध्याय
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्ट. प्रत्येकाच्या हृदयामध्ये कोण आहे? देव आहे. सर्वांच्या हृदय देशे मी अमुक आहे ऐशे बुद्धे स्फुरे अहरनिशे ते वस्तुगामी. 18व्या अध्यायामध्ये एका श्लोकात चिंतन मांडलेलं आहे. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अनेक प्रमाण मांडता येतील. सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही सर्व घटी राम देहा देही सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. इथं घट शब्दाचा अर्थ देह उपाधी असा घ्यावा लागतो. सर्वांच्या देहामध्ये राम आहे, देव आहे. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आराम. आता आपल्या चिंतनाकडे येऊ. आता मी प्रमाण मांडली. या सगळ्या प्रमाणाचं सार हेच आहे. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. मग प्रत्येकाला संत म्हणायचं का? देव वसे चित्ते. ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य त्यांचे घडावे. मग प्रत्येकाला संत म्हणायचं झालं तर संगती सहजच आहे. आपल्या घरातून एक पाय बाहेर ठेवला, राम 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 राम, झाली संगती. जे अशक्य आहे, जे जीवाला स्वबळाने स्वप्रयत्नातून प्राप्त होत नाही, ते देवाला मागावं. देवाला काय मागावं? स्वबळाने मिळत नाही, स्वप्रयत्नाने प्राप्त होत नाही. असं काय आहे? फक्त संगती. बर, प्राप्त होत नाही पण गरजेची आहे का? प्राप्त होत नाही पण गरजेची पण नाही.
वाघिणीचं दूध प्राप्त होतं का? वाघिणीचं दूध प्राप्त होत नाही, बर मिळवलं, काय फरक आहे? काय लाभच नाही, गरजच नाही. सत्संग अप्राप्त आहे, पण तो जीवनाला गरजेचा आहे. सत्संग हा खूप महत्वाचा आहे, गरजेचा आहे, म्हणून तो मिळाला पाहिजे. पण सत्संग मिळण्यासाठी आम्हाला संत कुणाला म्हणावं हे कळलं पाहिजे. मग संत कळण्यासाठी संतांनी अंतरंग लक्षणा मांडली. देव वसे चित्ते, ज्यांच्या चित्तामध्ये देवाचं वास्तव्य, आपण प्रमाण पाहिली, प्रत्येकाच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे. मग प्रत्येकाला संत म्हणायचं का? चला यावर एक चरित्र मांडतो आणि माझ्या मूळ चिंतनाकडे येतो. महाभारतात युद्ध, कौरव आणि पांडवांचं युद्ध 18 दिवस चालू होतं. या 18 दिवसामध्ये कृष्ण परमात्म्याने अर्जुनाचं सारथ्य पण स्वीकारलेलं आहे. युद्ध नीतीप्रमाणे ते युद्ध होतं, म्हणून सूर्योदयाला युद्धाला प्रारंभ होत होता आणि सूर्यास्ताला युद्ध संपत होतं. सूर्यास्ताला रथ तयार करून अर्जुनाच्या समोर घेऊन जावा, अर्जुनाला पहिल्यांदा रथामध्ये बसवावं, नंतर आपण रथामध्ये आरूढ व्हावं, असं कृष्ण परमात्मा 17 दिवस दररोज करत होते. 18व्या दिवशी युद्ध संपलं, रथ अर्जुनाच्या स्थळाकडे आणला. दररोज कृष्ण परमात्मा स्वतः खाली उतरायचे, अर्जुनाच्या समोर जायचे आणि अर्जुनाला खाली उतरायला सांगायचे. पण 18व्या दिवशी ही क्रियाच घडेना. अर्जुनाला वाटलं युद्ध संपलं म्हणजे सारथ्य पण संपलं का? दररोज माझ्या अगोदर खाली उतरतो, माझ्या समोर येतो, आज काय झालं? काला संपला, मान संपला. काला संपला की पुन्हा आम्हाला कोण विचारणार का? कृष्ण परमात्मा सुद्धा युद्ध संपलं. आता अर्जुनाला वाटायला लागलं बहुतेक युद्ध संपलं, सारथ्यपणाची जबाबदारी सुद्धा जाऊ दे, देव सांगायला लागलेत खाली उतरावं म्हणून अर्जुन रथातून खाली उतरून 4 पावलं गेले. कृष्ण परमात्म्याने रथातून खाली उडी घेतली आणि 2 पावलं जातायत तोपर्यंत तो रथ पेटला, असं चरित्र आहे. त्या रथावरून देवाने आपली सत्ता काढून घेतली की तो रथ पेटला. या रथाचं तसंच आहे, देहरूपी रथाचं तसंच आहे. याच्यावरचा जर तो बाजूला निघाला की हा स्वतः पेटत नाही. याला काय करतात तुमच्या इकडं? पेटवतात. ठीक आहे. आता याच्या पुढं माझा प्रश्न आहे, मनुष्य झोपल्यानंतर पेटवता का बेशुद्ध अवस्थेत? कोमात गेल्यानंतर पेटवता का कसं आहे? मेल्यानंतर. मेल्यानंतर आपण पेटवतो. मेल्यानंतर म्हणजे नेमकं काय? झोपला तरी तो निष्क्रिय, निश्चळ आहे, बरोबर आहे. बेशुद्ध असताना तसाच आहे. कोमात असताना कायदा सांगतो कोमातला मृत आहे, पण विज्ञान सांगतं 100रातला एखादा माघारी येऊ शकतो, म्हणून 100रातले 99 जाणार आहेत, एक माघारी येईल म्हणून 100 सांभाळतात. विज्ञान कोमातला बाहेरच येत नाही असं विज्ञान सांगतं, एखादाच येतो. बऱ्याच जणाला वाटतं आपल्यावर पाळी आल्यावर तो एखादा आपणच असावं, पण आपण असावं ही अपेक्षा कुणाला असावी? जो सतत भजन करतो त्यांना असावी, जो सतत पारायण करतो त्यांना असावी, जो सतत वारी करतो, सेवा करतो. नाहीतर माघारी येऊन काय करायचंय? पुन्हा संसार. काही जण म्हणतील मग संसार सोडायचा आहे का? मुळीच नाही. सोडावा म्हणून सुटत नाही, करावा म्हणून होत नाही, त्याला संसार म्हणतात.
अहो आम्हाला संसारच कळेना, फक्त चालू आहे. चालू असणं संसार कळणं यामध्ये फरक आहे. जाऊ द्या, ठीक आहे. आपलं चिंतन काय चालू आहे की कृष्ण परमात्मा रथातून खाली उतरले आणि काही अंतर चालून गेल्यानंतर तो रथ पेटला असं चरित्र आहे. याच्यावरचा सुद्धा तो जर खाली झाला तर याला ठेवत नाहीत, म्हणजेच तो आहे. तो आहे तर मग अभंगानुसार देव वसे चित्ते त्यांचे घडावे संगते. मग या चिंतनानुसार प्रत्येकाला संत म्हणायचं का? जर प्रत्येकाला संत म्हणायचं झालं तर संगती सहजच मिळतीये. पुन्हा ती देवाला कशासाठी मागावी? विठाला विठाला बघा, काही जण म्हणतील मग तो जर आतमध्ये आहे तर आम्हाला का कळत नाही? बघा, संत महात्मे आम्हाला सांगतात, तुझं आहे तुझ्या पासी परी तू. अरे बाबा, तुझ्या जवळच हे सगळं आहे. आता आपण म्हणतो भजनाला, कीर्तनाला हार्मोनियम पेटी असावी का? स्वर लागतो. हार्मोनियमचा स्वर असेल तर आमचा कंठातून स्वर निघतो. कंठातल्या स्वराप्रमाणे हार्मोनियम तयार झालं का हार्मोनियमच्या स्वराप्रमाणे कंठातनं स्वर निघाले? कसं आहे? जाऊ द्या, मी प्रश्न मांडलाय, उत्तर आपल्याला शोधायचं आहे सगळ्याला. माझं चिंतन चालू आहे की तो हृदयामध्ये आहे, पण आम्हाला कसं काय कळला नाही? सप्तस्वर कंठात आहेत, पण जागे करावे लागतात. याला रियाज म्हणतात गायनात. रियाज करायचा म्हणजे काय करायचं? 7 स्वर जागे करायचे. 7 स्वर जागे करायचे म्हणजे रियाज. पेटीचा आधार घेऊन मग पुढं गायन सांगतं, कायम पेटी वापरू नका, मग विण्यावर चालू करा. आता शास्त्रीय संगीत तंबोरा सांगतं, वारकरी संप्रदाय विना सांगतो. मग आम्ही विण्यावर फक्त पुढं घेऊन जाण्यापेक्षा पखवाजाला त्याच्या जोडीला लावलं आणि त्या स्वरामध्ये भजन व्हावं. ते स्वर कुठून निघतात? कंठातून. कंठात स्वर आहेत, पण बरेच जण म्हणतात भजन आणि आम्हाला येत असतं. असं काय सांगताय? आम्हाला कुठं भजन येतं काय? पण आपला आवाज भांडणात ऐकावा. तुमच्या इकडे भांडणं माहिती आहेत का नाही? अहो, भांडणामध्ये पेटी संपते इतका आवाज असतो. 3:30 पावणे 4 सगळी सप्तक संपतात. इतका आवाज कुठं भांडणात. बाजूच्या गल्लीतला आवाज गावाच्या या टोकाला ऐकायला येतो. एवढा आवाज इथं आहे, फक्त त्याला विशिष्ट चौकटीत जाग केलं नाही म्हणून भजन येईना. चला, मला यातून काय सांगायचंय? स्वर कंठात आहे तसा देव चित्तात आहे. जर देव चित्तात आहे तर सगळ्याला संत म्हणायचं का? आता यावर आपल्याला थोडंसं चिंतन पाहावं लागणार आहे. कारण देव चित्तामध्ये आहे, बरोबर आहे, पण कोणता देव चित्तात आहे? देवाचे प्रकार पाहावे लागतात, देवाची लक्षणं पाहावी लागते, त्याच्यासाठी लागणारं चित्त पण पाहावं लागतं. चित्त सगळ्यालाच आहे, पण सगळ्याच्या चित्तात देव आरूढ होत नाही. चित्त कुणाला नाही हो? जो जो मनुष्य आहे, मानव आहे, त्या प्रत्येकाला अंतःकरण आहे. आणि अंतःकरण म्हटलं की त्याचं चतुष्टय 4 अंग सांगितली जातात. मन, बुद्धी, चित्त, अहंकार. यामध्ये चित्त हे आहे आणि ते आपल्याला स्वीकारावं लागतं. पण आपल्या चित्ताची बैठक कशी असायला हवी?
चित्ताची बैठक मांडत असताना महाराजांनी लक्षण मांडलेलं आहे. तुका म्हणे चित्ता करावे निर्माण, तुका म्हणे चित्ता करावे निर्माण, तुका म्हणे चित्ता करावे विश्वासी तुका म्हणे चित्त करावे निर्माण, एवोनी गोपाळ राहे तेथे. देव स्वतः त्या चित्तामध्ये येऊन वास्तव्य करतो, वास करतो, राहतो. पण कोणत्या चित्तात? सगळ्या चित्तात नाही. जे चित्त निर्मळ आहे, मळरहित आहे. मग आता हे मळ कोणते आहेत याच्यावर स्वतंत्र एक कीर्तन होईल. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार हा सगळा मळ कुठे आहे? चित्तात आहे. तरी वाटतं माझा सत्कार व्हावा. ज्यांच्या चित्तात विकाराचं भांडार आहे पण सत्कार व्हावा वाटतं, स्वागत व्हावं वाटतं, समाजानं सन्मानित करावं वाटतं. कुणाचा सन्मान करावा? ज्याच्या चित्तात काम खचाखच भरलेला आहे, ज्याच्या चित्तात क्रोध आहे, ज्याच्या चित्तात लोभ आहे. अहो, अशा काम, क्रोध, लोभ असलेल्या चित्तात माणूस यायला तयार होत नाही. देवाने कसं यावं? चला ठीक आहे. तात्विक दृष्ट्या 3 दोष आहेत: मल, विक्षेप आणि आवरण. जास्त विस्तार करत नाही. सगळ्यात मोठा मल म्हणजे अज्ञान. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत तो येत नाही. त्याला जर यावं वाटत असेल तर चित्त निर्मळ केलं पाहिजे. याच्यावर आपल्याला आणखीन चिंतन पाहायचंय. सर्वांनी मोठ्या प्रेमानं एक वेळ भजन करू, नंतर उर्वरित चिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भजन करा, भजन करा, सगळेजण भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. देव वसे चित्ते त्यांचे घडावे संगते, ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाच्या अनुषंगाने आपण चिंतन करत होतो.
ज्यांच्या चित्तात देवाचं वास्तव्य आहे त्यांना संत म्हणावं. पण देव कोणत्या चित्तामध्ये येतो इथपर्यंत आपण येऊन थांबलेलो होतो. चित्ताचा विचार पाहत असताना चित्ताचा स्थायी भावही चिंतन करणं. जसं डोळ्याचा स्थायी भाव रूप, कानाचा स्थायी भाव शब्दाचा स्वीकार करणं, प्रत्येक अवयवाचा एक स्थायी भाव आहे, तसा चित्ताचा स्थायी भाव चिंतन करणे. पण चित्त चिंतन न करता काय करतो? चिंता करत. मग संसारी मंडळी चिंता करतात का भजन कीर्तन करणारे सुद्धा चिंता करतात? जाऊ द्या, उत्तर देत बसत नाही, पुढे जाऊ आपण. चित्त आपलं निर्मळ नाही म्हणून देव त्या चित्तात आरूढ होत नाही. काही जण म्हणतील या अगोदर आपण एक विचार करत होतो की तो आरूढच आहे, पुन्हा आणखीन कोणता आत आणायचा आहे? एक शंका. दुसरी, हा बाहेरून आत आणायचा आहे तर या छोट्या चित्तात मावतो का, बसतो का? हा कसा आहे? हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी. हरिपाठाचा 6वा अभंग शेवट चरणामध्ये महाराजांनी लक्षण मांडलं. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वे. हरी जर सर्व ठिकाणी आहे तर हा सर्व ठिकाणी असलेला व्यापक हरी एवढ्या चित्तात बसतो का? विठाला विठाला या देवाच्या बाबतीमध्ये वेगवेगळे प्रमाण पाहतो आपण. विठ्ठल जळी स्थळी भरला, अरिता ठाव नाही उरला, जिम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलचे जळी स्थळी काष्टी पाशाने, आहे वनमाळी जेथे तेथे. जेथे तेथे आहे तो चित्तात नाही का? मग हा जेथे तेथे आहे तो चित्तात कसा बसेल? चला दुसरी शंका मांडली, त्याला एक चरित्र मांडतो. देवाने वामन रूप घेतलं, वामन अवतार धारण केला आणि बळीराजाला 3 पाऊल जमीन मागितली. बळीराजाने देण्याचा संकल्प केला आणि देवाने आपलं रूप विराट बनवलं. एका पाऊलात पृथ्वीन, एका पाऊलात. इतका जर त्याचा पाऊल मोठा असेल तर तो किती मोठा आहे, आणि इतका मोठा देव या चित्तात बसतो का? चला दुसरं चरित्र मांडतो. एका वेळेला भगवंताच्याकडे कार्यक्रम होता. आता भगवंताचा देवाच्या घरचा कार्यक्रम म्हटल्यानंतर आमंत्रणाची अपेक्षा असेल का कोणाला? लांबून जरी कळलं तरी आपण मोठ्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला जातो, आणि एखाद्या गरीबानं आवर्जून सांगितलं तरी आपण गरीबाच्याकडे आपण जात नाही. भगवंताचा कार्यक्रम म्हणून सगळेजण कार्यक्रमाला यायला लागले. भगवंतानी सुद्धा जबाबदाऱ्या दिल्या होत्या. भोजन व्यवस्था कुणाकडे, व्यवस्थापक कुणाला करावं, स्वागतासाठी कुणाकुणाला उभं करावं. भगवंतानी सर्वांवर जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या होत्या. स्वागतामधली एक व्यक्ती धावत पळत धापा देत देवाकडे आली, घाबरून सांगायला लागली, देवा आता अनर्थ होणार, अनर्थ होणार. भगवंत म्हणायला लागले, काय झालं ते तरी सांग. त्यावेळेला त्याने सांगायला सुरुवात केली की आपल्या कार्यक्रमाला अनेक मोठमोठी व्यक्ती आली, तसे आता समुद्र यायला लागलाय. आता त्याला उतरायची व्यवस्था कुठं करावी? आम्हाला सुद्धा महाराज मंडळी आल्यानंतर कुठं व्यवस्था असावी आपण विचार करतो. महाराजांना उतरायला व्यवस्था, बाकी सगळ्यांना उतरायला व्यवस्था. तशी समुद्राला उतरण्यासाठी व्यवस्था कुठं असावी
व्यवस्था करणाऱ्याचं डोकंच चालेना, समुद्राला कुठं बसवायचं. तो भगवंताकडे आला आणि हकीकत सांगून घाबरून भयभीत होऊन तो बोलू लागला. भगवंताने सांगितलं, घाबरू नको, काळजी करू नको. आपल्या प्रत्येकाच्या शरीरावर रोम असतात. याची संख्या शास्त्रात सांगितली 3.5 कोटी. मी काही मोजली नाहीत बरं का. याची संख्या सांगितली 3.5 कोटी रोम आहेत. देवाच्याही शरीरावर रोम आहेत. त्यातला एक केस देवानी असा काढला. केस काढल्यानंतर खाली बारीक जागा तयार होते, छिद्र तयार झालं. देवाने सांगितलं समुद्राला यात बसवा म्हटले. कशात? रोम, केस, शरीरावरचा केस काढल्यानंतर जेवढी जागा खाली शिल्लक राहते, बारीक छिद्र होतं, त्या छिद्रात जर समुद्र बसत असेल तर देव किती व्यापक आहे. मग एवढा व्यापक देव चित्तामध्ये बसतो का? याचं उत्तर महाराजांनी दिलेलं आहे. साठविल्या राहे हृदय संपुटी, बाहेर 10 कोटी मूर्ती उभा. साठवल्यानंतर त्याला साठवता येत. पण होय भक्ती केला तैसा, केला तैसा, होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा, केला तैसा, होय भक्ती केला तैसा, केला तैसा, होय भक्ती केला तैसा, केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी ती इच्छा, पूर्वी धरावी ती इच्छा, पूर्वी धरावी ती इच्छा. होय भक्ती केला तैसा, केला तैसा, होय भक्ती केला तैसा. पूर्वी धरावी ती इच्छा, पूर्वी धरावी होय भक्ती केला तैसा, केला तैसा, होय भक्ती केला तैसा. होय भक्ती केला तैसा. व्यापक परमात्मा बसवता येतो नव्हे बसतो. पण कधी? लक्षण मांडलं जातं भक्तीने, भावाने, सेवेने, नामाने, त्या प्रेमाने त्याला बसवता येतं. यात एक तात्विक शंका मांडतो. देव जसाय तसा बसवायचंय का भावाप्रमाणे बसवायचंय? आता हे सगळं चिंतन 20 मिनिटात पूर्ण करायचंय आपल्याला. अजून आपण पहिल्या चरणातल्या पूर्वार्धातच आहोत. उत्तरार्धाकडे आणखीन आपण गेलेलो नाही. संगती पदाकडे आपल्याला जायचंय. चला ठीक आहे, माझं चिंतन चालू आहे. जसा आहे तसा स्वीकारणं म्हणजे आनंद अद्वय नित्य निरामाय, जे का निज ध्येय योगियांचे. हा परमात्मा आनंद रूप आहे. हेच वर्णन ज्ञानोबरायांनी केलं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे. विस्तारात वेळ खर्च करत नाही.
जसाय तसा स्वीकारणं म्हणजे सद्रूप चिद्रूप आनंद रूप स्वीकारायचंय का साकार रूप स्वीकारायचंय? साकार स्वीकारताना पण मत्स्य कुर्म वराह स्वीकारायचंय का रामकृष्ण स्वीकारायचंय? रामकृष्ण स्वीकारत असताना राम स्वीकारायचंय का कृष्ण स्वीकारायचंय? देव वसे चित्ती, देव पदाने राम, देव पदाने कृष्ण, देव पदाने हरी, देव पदाने देव. काय घ्यायचंय? देव वसे चित्ते त्याचे घडावे संगती. चला ठीक आहे, याच्या जास्त विस्तारात जाण्यापेक्षा देवाचे दोनच प्रकार मांडू आपण, एक सामान्य आणि एक विशेष. सामान्य देव सगळ्याच्या हृदयात आहे. ज्यांनी विशेष देवारूढ केला त्यांची घडावी संगती. काही जण म्हणतील विशेषण सामान्य शब्दात सांगितलं, पण उदाहरण दिलं तर बरं राहील. पटवून देतो. पाण्यापासून बर्फ तयार होतो. बर्फ अगोदर काय होता? पाणी. नंतर काय आहे? पाणी. बर्फ असताना काय आहे? पाणीच आहे, फक्त त्याला घनता आली. बर्फ काय आहे? पाणीच आहे. पाण्याचं या दृष्टांतातलं विशेष रूप म्हणजे बर्फ आणि बर्फाचं सामान्य रूप म्हणजे पाणी. तसा सामान्य देव सगळ्यांच्या हृदयात आहे. ज्यांनी विशेषत्वाने अरूढ केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला त्यांची घडावी संगती. त्यांची संगती आम्हाला घडली पाहिजे, कारण सत्संग हा जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असतो. संताचे संगते मनोमार्ग गते, अकळावा श्रीपते. हरिपाठाचा 8वा अभंग ज्ञानोबारायांनी लक्षण मांडलं. संतांच्या संगतीशिवाय देव आकळता येत नाही. एक शंका, देवाला आकळायचंय का कळून घ्यायचंय? आकळणे न कळणे दोन शब्द आहेत. कळण्यासाठी ज्ञान लागतं, आकळण्यासाठी भाव लागतो. मग यातला कोणता देव असे चित्तीतला देव आहे? कळलेला आहे का आकळलेला आहे? हे दोन्हीही सत्संगात आहे, म्हणून त्यांची घडावी संगती. त्यांची संगती आम्हाला मिळावी. आता याच्या पुढे जाऊन आपल्याला चिंतन पाहावं लागेल. अहो, जीवाला संतांची संगती मिळावी वाटते, साधकाला संगती मिळावी वाटते, यात नवल नाही. देवाला वाटतं आम्हाला संतांची संगती मिळावी. वैकुंठ सोडून सर्वांच्या पाठातलं प्रमाण आहे. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोने संता सदनी राहिला. संतांच्या सदनामध्ये देव येऊन राहतो. कशासाठी? बघा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, याचा समन्वय साधून पुढे जातो. हा वैकुंठाचा राजा द्वारकेत आला, द्वारकेचा राजा झाला, पण द्वारकेतनं पांडवांकडे येऊन राजा म्हणून राहू लागला का सेवक म्हणून? संतांच्या संगतीत देव देव म्हणून वावरत नाही. देव देव म्हणून वावरत नाही, तर देव सेवक म्हणून वावरतो. कारण ती संगती देवाला सुद्धा भावप्रधानतेकडे घेऊन जाणारी. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात, आईसे आवडते मना देवा पुरवावे वासना. देवा, आम्हाला हे आवडतं. काय आवडतं? सतत संगतीत राहणं हे आम्हाला आवडतं. सतत संगती मिळावी. बघा, संगतीच्या लक्षणा मांडत असताना महाराजांनी 2 लक्षणं अभंगात मांडलेले आहेत. हरिजना सवे भेटी
नहो अंग संग तुटी, एक लक्षणा देव वसे चित्ते त्यांचे घडावे ही एक लक्षणा, अशा दोन आहेत. याचा थोडा विचार मांडतो, समन्वय साधून सेवेला पूर्ण विराम देऊ आपण. तिसऱ्या चरणामध्ये जी संगती आहे ती थोडी वाढवली आहे. पहिल्या चरणात फक्त संगतीची मागणी आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये संगतीत तूट पडू देऊ नको, अखंड संगतीची मागणी आहे. नहो अंग संग तुटी. भजनाला सांगत जावं आम्हाला, भजनाला सांगत जावा. तुम्ही भजनाला सांगत नाही, भजनाला येईपर्यंत, आणि भजनाला आल्यानंतर पाळीच देत नाही तो. माणसं आमच्या गावातली अशी आहेत, भजनात बसल्यानंतर पाळीच देत नाहीत. काय करावं? तुकाराम महाराजांनी सुद्धा पहिल्या चरणात एक मागणी मागितली आणि तिसऱ्या चरणात एक मागितली. याला शास्त्रीय भाषेत मांडतो, योगक्षेम वहाम्यहम. योग म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती आणि क्षेम म्हणजे त्या प्राप्ताचं रक्षण. पहिल्या चरणात जे अप्राप्त आहे ते मिळवायचा प्रयत्न चालू झाला. संगती काय आहे? अप्राप्त आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगदेठी करुणा केली. संतांची भेट अवघड आहे, सहजासहजी होत नाही. भगवद्गीता सांगते, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा. असा महात्मा भेटणं अवघड आहे. म्हणून बाबा गेल्यानंतर आजपर्यंत आपण त्यांचं स्मरण करतोय, त्यांचा उत्सव करतोय, त्यांचं चरित्र वाचन करतोय, त्यांचं पूजन दर्शन करतोय. असा महात्मा भेटणं दुर्लभ आहे, अवघड आहे, अप्राप्त आहे. ते मिळावं याच्यासाठी पहिलं चरण आहे, आणि जे प्राप्त झालं त्याच्या रक्षणासाठी तिसरं चरण आहे, नहो अंग संग तुटी. कोणत्याही प्रकारे या संगतीमध्ये तूट पडू नये. का तूट पडू नये? तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. खरं जगणं कोणतं? जगणं प्रत्येकाकडे, पण जगणं उत्तम जगणं यात फरक आहे. माणसाने जगावं पण उत्तम जगावं. व्यवहारामध्ये म्हणतात बघा, कमी जगावं पण चांगलं जगावं. शेळी होऊन जगण्यापेक्षा असा काय, पण हाच वाघ घरात शेळी असतो. हा वाघ घरात काय असतो? जाऊ द्या, ठीक आहे, विनोद बाजूला काढा, विनोदासाठी विनोद नाही. पण म्हटलं जातं जगणं चांगलं असावं. मग चांगलं जगणं कोणतं? तुका म्हणे जिने, जगणं जिनं संत संघष्टने, संतांच्या संगतीतलं जगणं हे उत्तम जगणं आहे. म्हणून त्यांचे घडावे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर